जय श्रीराम. वेट लॉस करत असताना पाणी किती लिटर प्यायला पाहिजे हा पडलेला प्रश्न असतो. तर मित्रांनो, आता आपला हा विषय झाल्यावर आपल्या चॅनलला लवकरात लवकर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. मग चला विषयाला सुरुवात करूया. जय श्रीराम सर्वांना. वेट लॉस करत असताना पाणी किती लिटर प्यायला पाहिजे. आता प्रत्येकाच्या महिलांचं वेगळं असतं, पुरुषांचं वेगळं असतं. किती लिटर पाणी प्यायला पाहिजे. भरपूर जण कन्फ्युजन करत असतात की कोणी म्हणतं 5 लिटर, कोणी म्हणतं 10 लिटर, कोणी म्हणतं 7 लिटर, कोणी म्हणतं 2 लिटर हे पाणी प्यायला पाहिजे. तर असं नसतं मित्रांनो. कमीत कमी मी एक अंदाजे तुम्हाला सांगतो पाणी आपण किती प्यायला पाहिजे ते ह्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. पुरुषांनी कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी प्यायला पाहिजे अंदाजे, आणि महिलांनी 2 ते 3 लिटर पाणी हे अंदाजे प्यायला पाहिजे. पण मित्रांनो, खरं मॅथमॅटिकली बघायला गेलं, सायन्स थ्रू बघायला गेलं, तर त्याबद्दल मी आता तुम्हाला सांगणार आहे की कमीत कमीत आपण ना आपलं बॉडी वेट, त्यानंतर आपली ऍक्टिव्हिटी, त्यानंतर आपलं जे आजूबाजूचं क्लायमेट आहे, वातावरण आहे, त्या हिशोबाने आपल्याला पाणी इनटेक करावं लागतं. आता मॅथमॅटिकली बघायला गेलं, बॉडी वेट इंटू 35 इंटू 45 म्हणजे बघायला गेलं बॉडी वेट गुणिले 35 ml टू 45 ml हे एवढं आपल्याला कमीत कमी घ्यायचं. तर आपण एक एक्झाम्पल घेऊ. 70 किलोची व्यक्ती आहे आणि त्याच्या आपण इंटू केलं 40, म्हणजे 70 गुणिले 40 केलं तर 2800 ml येत असतं. म्हणजे तुम्हाला दिवसभरातून, जे व्यक्ती 70 किलोचा आहे त्याला दिवसभरातून 2 लिटर 800 ml पाणी हे इनटेक करायचंय. म्हणजे तुम्हाला मी मॅथमॅटिकली सांगून दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कमी कमी 35 ml ते 45 ml तुम्हाला वेटच्या हिशोबाने, 1 किलोच्या हिशोबाने घ्यायचं आहे. तर मित्रांनो, 70 किलोच्या व्यक्तीचा आपण 40 ml थ्रू घेतलं तर त्याचं 2800 ml झालं, म्हणजे 2.8 लिटर त्याचं झालं. या पद्धतीने घ्यायचंय. आता आपल्या शरीरामध्ये पाणी गेल्यावर काय काय परिणाम होत असतात. आपल्याला एनर्जी भेटत असते, आपलं डायजेस्टिव्ह सिस्टम चांगलं असतं, त्यानंतर आपलं मेटाबॉलिझम फास्ट व्हायला मदत होत असते, आपलं पोट नेहमी भरलेलं असतं आणि आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम करत असतं. हे झालं. त्यानंतर मित्रांनो, पाणी शरीरात कमी आहे याचा परिणाम काय जाणवत असतात. आपल्याला थकवा येत असतो, आपली एनर्जी डाऊन झालेली असते, कुठली ऍक्टिव्हिटी करायला मन लागत नाही, डोकं दुखत असतं, शरीर जड झालेलं असतं. हे पाणी शरीरात कमी असल्याचे परिणाम आपल्याला जाणवत असतात. तर मित्रांनो, या पद्धतीने जर तुम्ही घेतलं मॅथमॅटिकली बॉडी वेट इंटू 35 ml टू 45 ml पर्यंत तुम्ही जर कव्हर अप केलं तर तुम्हाला पूर्णतः तुमचं बॉडी वेटच्या हिशोबाने तुम्हाला दिवसभरातून किती पाणी प्यायचं हे तुम्हाला समजून जाणार आहे. तर मित्रांनो, वेट लॉस करत असताना किती पाणी प्यावं याबद्दल मी तुम्हाला मॅथमॅटिकली सांगून दिलेलं आहे. तर नक्की ट्राय करा आणि वेट लॉस करत असताना पाणी जास्त प्या तुमच्या बॉडी वेटच्या हिशोबाने आणि रिझल्ट मिळवा. जय श्रीराम.